आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जबाबदारी कशी पार पाडली तिने आज जी कामगिरी केली का नाही त्याच्यामुळं ह्या असल्या गुंडांवर का नाही लई वचक बसणार आहे बघा सांगून ठेवते आम्ही. तुझ्यामुळे लई त्रास झालाय सत्याला. तो फक्त मॅटर सॉल्व्ह होऊन दे. तुझी हाडण हाडं मोडतो का नाही बघ. बलमा कॉलर सोड त्याची. सोड कॉलर. मंजू हे सगळं करायची काय गरज होती तुला? हा घटस्फोट होईस तर तुला त्याच घरात राहायचं. आता ही माणसं तुला जास्तच त्रास देतील बघ. आई बरोबर बोलत्या. आणि दिदे सत्यदाजी तुम्ही म्हणताय तशी अजिबात नाहीये. तू तुझा राग काढायला त्यांना अटक तर नाहीच ना केली? मी काय सगळं मुद्दाम नाही केलेलं. पोलीस म्हणून माझं जे कर्तव्य ते मी पार पाडले. सर तक्रार झाली म्हणून कारवाई केली. तुम्हाला वाटत असेल सत्य आता जेलमध्ये गेला आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अजिबात नाही. तो सगळा मॅटर फक्त सॉल्व्ह होऊन दे. तुम्हाला दाखवतो बाहेर गेलो काय. काय माया सुर्वे लई माज होता ना तुला. ए गायबाने तुझ्या भाचीला आम्हाला जरा बी नांदायची इच्छा नाही. आम्हाला नकोशीच झाली ती. पण आता तिला सहजासहजी सोडत नसतोय बघ. अहो नाही दादा आम्हाला तसं काय. तुम्हाला अजिबात चुकानं जगून देत नसतो मी. सत्याच्या आयुष्याची माती करून ठेवली ना तुम्ही. आम्हाला तसं नव्हतं करायचं. काय नव्हतं करायचं मग केस काय टाकली सत्यावर तू? बया काय म्हणायचं या बाईला तर इथं पोलीस स्टेशनात उभी राहून मला धमकी देत्या. शेवटी गुंडाचीच आई अशीच वागणार. ए तू पुन्हा माझ्या लेकाला गुंड म्हणून बघा. नाही तुझं थोबाड फोडून हातात ठेवलं ना तर नाव सांगणार नाही माया सुर्वे. ए तू माझं थोबाड फोडणार आणि मी काय बघत बसीन वे. मी बी तुझं थोबाड फोडून दाखवीन. काय थोबाड फोडून हातात ठेवी ना तुझ्या डोळ्याकडून नाकून तुला कोण वेळचं गावात सातारा पेटवून देत मी. माझ्या नादाला लागू नका तुला सांगायला दे. रस्त्यावरचा बाजार पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवलाय तुम्ही सगळ्यांनी. तुम्हाला काय पोलीस मूर्ख वाटतात का हो? तुम्ही आम्हाला आमचं काम समजावायला आला तिथे. तुम्ही जे बोलताय ना एका गोष्टीचा दुसऱ्याशी काही संबंध नाहीये. लिसन केअरफुली. आता इथून पुढे कुणीही बोललेलं मला खपणार नाही आणि जो बोलेल तो आहे मी आहे बस. मम्मी साहेब तुम्ही वाघमारे आणि तुम्ही दोघं सगळे माझ्या केबिन मध्ये या. क्विक. या मम्मी साहेब बसा. या तुम्ही पण या. बोलो मम्मी साहेब काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा साहेब ह्या दोघांचा थोबाड बघायची बी इच्छा नाही माझी. अहो भर मांडवातून ही दोघं जण पळून गेली. काही काय यायची चुंदरे. माझा एवढा सोन्यासारखा राजबिंडा पोरगा सोडून ह्या झिपऱ्या काटकोया संगत पळून गेलीस वय तू. हा लाज नाही वाटली तुला? अगं जायचं होतं की पळून. पण माझ्या एकाच्या आयुष्याची वाट लावून कशाला पळून गेलीस तू? त्याच्यामुळे माझ्या लेकाला काय काय सहन करावं लागलं ती तुम्हाला नाही माहिती साहेब. आणि ही नेबळ त्याला अटक करून घेऊन आली इथं. आता मी म्हणते ह्याला मारलं जरी असेल त्यांनी तर काय चुकलं त्याचं? ह्या नेबळेकडे पुरावा आहे का त्यानं मारलेल्याचा? मम्मी साहेब तुम्ही शांत व्हा. मी करतो चौकशी. वाघमारे मला सांगा नक्की काय घडलं होतं? साहेब रात्री टेरेसवर आवाज आला मला म्हणून मी टेरेसवर बघायला गेले की कोण आहे ते. तिथं हा पुष्कर होता. बांधून ठेवला होता त्याला. ए नेबळ रस्त्यावर टेरेसवर झालं का वट वागवायचं तू? शांत व्हा शांत व्हा. आणि लय लागलं होतं. मारू नका म्हणताय. मला सांग तू इथं कसा आलास? सत्या दादा मला लाईट उतरून आणलं. माझा नवरा हरवलाय. त्याचा फोन पण नाही लागत. तो कालपासून घरी नाही आलाय. मला मदत करा. तुम्ही पोलीस आहेत ना सोडवा ना मला प्लीज. म्हणून मी त्याला आता इथं घेऊन आले चौकीत. पुष्कर तुम्ही सांगा काय घडलं होतं? अहो सर वटपौर्णिमेच्या दिवसापासून सत्य आणि त्याचे गुंड म्हणजे मित्र
आमच्या दोघांच्या मागावर आहेत. अहो रिक्षावाले आम्हाला जरा बाहेर सोडता का? हे बघा मम्मी साहेब, आम्ही सगळेच तुमच्या कुटुंबाचा खूप मान राखतो. पण सत्यावर काही छोटा मोठा गुन्हा नाहीये. आरोप गंभीर आहे. तेव्हा प्रथम दर्शनी तरी तोच गुन्हेगार वाटतोय. सो आय एम अफ्रेड की आम्हाला पुढची प्रोसेस करावी लागेल. म्हणजे काय करणार तुम्ही नक्की? आम्हाला त्याला कोर्टात हजर करावं लागेल. अहो पण असं कसं? एक लक्षात घ्या, तुम्हाला जर त्याला सोडवायचं असेल तर एकच मार्ग आहे, कोर्टातून जामीन घेणं. आम्ही त्याला कोर्टात हजर करतो, तुम्ही बेलसाठी अप्लाय करा. सत्या, तू फक्त सांग, त्या रुपालीच्या नवऱ्याच्या हाडून हाडू मोडतो. हाही कडकं पण लय चरबे त्याच्या अंगात. त्याला गायबच करतो. लय हाणावं वाटतो त्याला. बलमा जरा शांत राहा. मम्मी आत गेल्या ना, काहीतरी मार्ग निघेलच. सत्या, मम्मी काय म्हणले साहेब? सोडतो का म्हणले सत्याला?